गुंडाळवाडी. मी आता 8वी शिकते. मित्रांनो, अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा सन 2025-26 विद्यार्थ्यांसाठी आयोजित विज्ञान वक्तृत्व स्पर्धा या उपक्रमाअंतर्गत क्वांटम युगाची सुरुवात, संभाव्यता व आव्हाने या विषयावर मी बोलणार आहे. चला तर मग ज्ञानाच्या सप्तरीला सुरुवात करूया. प्राचीन ऋषीच्या मंत्रापासून ते आधुनिक वैज्ञानिक तंत्रज्ञानापर्यंतचा मानव जातीचा हा प्रवास नेहमी एकाच गोष्टीकडे लक्ष वेधतो, आणि ते म्हणजे आपण विश्व कसे समजतो. पण मानवाच्या आत खोलवर डोकावणाऱ्या संशोधनाने आज आपल्याला एका नव्या युगाच्या उंबरठ्यावर उभे केले आहे, आणि ते म्हणजे क्वांटम युग. आजचा मानव क्वांटम कॉम्प्युटर बनवतो, क्वांटम इंटरनेट हे स्वप्न काढत असलं तरी ते विकसित होऊ लागले आहे, आणि क्वांटम औषध निर्मितीमुळे अवघड आजारावर इलाज शक्य होतो. पण ते अपार शक्यता, संभाव्यता आहे, तिथे समोर उभी राहतात गंभीर आव्हाने. या दोन टोकांमधून प्रवास करतच आज विज्ञानाचा रथ क्वांटम युगात प्रवेश करत आहे. आज मी बोलणार आहे त्या युगाबद्दल जे आपल्या भविष्याच्या मूलभूत रचनेला नव्याने आकार देत आहे. क्वांटम म्हणजे सूक्ष्म पातळीवरील घडणाऱ्या प्रक्रिया. पारंपरिक भौतिकशास्त्रात सगळं ठरलेलं असतं, पण ते क्वांटम भौतिकशास्त्रात संभाव्यता महत्त्वाची आहे. चला तर मग आपण सुरू करूया संभाव्यता. एक, क्वांटम संगणक. पारंपरिक संगणक जिथे बीटवर काम करतो तेच क्वांटम संगणक क्यूबिट वापरतो. त्यामुळे क्वांटम संगणक हे अतिशय वेगात आणि जलद गणना करू शकतात. क्वांटम संगणक हे सध्या उपलब्ध असलेल्या सर्वात शक्तिशाली आणि सुपर संगणकापेक्षा जलद गणना करतात. त्यामुळे नवीन औषधे शोधणे, नवीन प्रगत साहित्य डिझाईन करणे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता सुधारणे यांसारख्या जटिल समस्या सोडवणे यांची निर्मिती होते. 2, क्वांटम इंटरनेट आणि सुरक्षित संवाद. क्वांटम इंटेलिजन्स याच्या मदतीने आपण माहिती एका क्षणात दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे सुरक्षित संवाद साधणे शक्य होते. उदाहरणार्थ, लष्करी आणि गुप्त माहितीचं सुरक्षित प्रसारण. 3, वैद्यकीय संशोधनात क्रांती. क्वांटम सिम्युलेशन वापरून आपण आपल्या शरीरातील पेशी, प्रोटीन, डीएनए यांचे अधिक मॉडेल तयार करता येतील. त्यामुळे नव्या औषधांची चाचणी जलद आणि सुरक्षित होईल. उदाहरणार्थ, कर्करोग, अल्झायमर यांसारख्या आजारांवर प्रभावी उपाय. 4, अंतराळ संशोधनात झपाटलेली प्रगती. क्वांटम संगणक हे अंतराळ संशोधनात झपाटलेली प्रगती. क्वांटम प्रणाली अंतराळ हे यांचे नेव्हिगेशन, डाटा ट्रान्सफर आणि ग्रहांवरील प्रतिकूल स्थिती समजण्यात मदत होईल. उदाहरणार्थ, चंद्र, मंगळ या ग्रहांवर मानवासह संकल्पना अधिक जवळ येतील. 5, आर्थिक धोरणे व गुंतवणुकीतील अचूक अंदाज. क्वांटम संगणक आर्थिक बाजाराच्या अनिश्चिततेचंही अचूक विश्लेषण करू शकतात. त्यामुळे गुंतवणुकीतील धोके कमी होतील. उदाहरणार्थ, स्टॉक मार्केटमधील अचूक भविष्यवाणी. 6, कृत्रिम बुद्धिमत्तेतील AI प्रचंड वाढ. क्वांटम कम्प्युटिंगमुळे AI प्रणालीची शिकण्याची क्षमता दुपटीने वाढेल. त्यामुळे रोबोट्स, भाषांतर ही यंत्रणा अधिक हुशार आणि संवेदनशील बनतील. उदाहरणार्थ, मल्टीभाषिक रोबोट शिक्षक आणि स्मार्ट हेल्थ असिस्टंट यांची निर्मिती होईल. 7, ऊर्जेचा नवा शोध व विकास. क्वांटम तत्त्वांचा उपयोग करून आपण नवीन प्रकारची स्वच्छ ऊर्जा निर्मिती करू शकतो. उदाहरणार्थ, सौर ऊर्जा साठवण्याचा प्रगत प्रणाली, झिरो लॉस वीज वाहतूक या बाबी शक्य होतील. आता आपण सुरुवात करूया गंभीर आव्हानांना. 1, तांत्रिक जटिलता. क्वांटम संगणक हे पारंपरिक संगणकापेक्षा पूर्णतः वेगळ्या पद्धतीने काम करतात. त्यातील क्यूबिट्स हे खूप नाजूक असतात. त्यामुळे त्यांची नियंत्रण, टिकाव आणि प्रोग्रामिंग हे खूप कठीण असते. 2, सायबर सुरक्षेवरील धोका. जर क्वांटम संगणक हे पूर्ण क्षमतेने तयार झाले तर सायबर सुरक्षा प्रणाली हे निष्फळ ठरतील. सर्व सुरक्षा कोड सहज सोडू शकतील. त्यामुळे त्यांचे बँकिंग, राष्ट्रीय सुरक्षा आणि वैयक्तिक गोपनीयता यावर गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. 3, नैतिक आणि कायदेशीर प्रश्न. क्वांटम तंत्रज्ञानाचा गैरवापर म्हणजे मोठ्या प्रमाणात डेटा चोरणे, निर्णयांमध्ये मानवाचा अभाव आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आणि युद्धांमध्ये वापर होऊ शकतो. त्यामुळे त्यासाठी योग्य कायदे आणि नियमांची गरज असते. 4, शिक्षण आणि मानव संसाधनांची कमतरता.
नेतृत्वासाठी गुण आहेत, परंतु त्यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षणाची गरज असते. धन्यवाद.